सगळे दिसत आहेत. अरे थांब, माझा टिश्यू आला. तर गाईज आम्ही आता पोचलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. तुम्ही बघितलात, सगळेजण उतरलो आहोत आणि आम्ही आता शेअरिंगच्या रिक्षा करत आहोत. 20 रुपये सीट आहे. आणि हे दादा आहेत, दादा आहे आणि हे दादा आहेत. हाय करा. तुमचं नाव? भरत शिंदे. भरत शिंदे. तर आम्हाला दादा भेटलेत. दादांच्या रिक्षा आहेत आणि त्यांचीच बस पण आहे. तुमचा बस नाव आणि बस नंबर सांगा. हॅलो बघा आता हाय, माझा ब्लॉग चालू आहे. हे असे करतात आणि मी सांगितलं की तुमचा ब्लॉग येईल तरी पण बघा. हा बोला. हा आपला गाडी नंबर आहे 2193. हा, आणि तुमचा गाडी आम्ही 17 सीटर ह्यांचीच बस केलेली आहे. तर आम्हाला छान असं कन्सेशन दिलंय. बोला काय बोलू, तुमच्या गाडीचं नाव सांगा. तुमच्या बसचं नाव. आपली 17 सीटर क्रुझर आहे, हा, सोमो आहे, एर्टिगा आहे. हा, तर पाहिजे ह्यांचा ते नंबर आहे तो मी खाली आता तुम्हाला देईल. तर कोल्हापूरमध्ये आलात तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. ओके, धन्यवाद. बाय. नाही तर गाईज आम्ही आता निघालो आहोत. हे दादा आम्हाला आता सोडणार आहे जिथे काय ग कुठलं हॉल म्हणजे फ्रेश व्हायचं आहे आम्हाला. आता आम्ही फ्रेश होणार. भक्ती निवास. हा, भक्ती निवास हॉल आहे तिथे आम्ही आता फ्रेश होणार सगळ्याजणी. आणि मस्तपैकी तयारी करून झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भेटणार. त्याच्यानंतर आता महालक्ष्मीला किती गर्दी आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये ब्लॉग करायला नाही भेटणार ना. नाही, हा, मग त्यामुळे जसं करायला भेटेल तसं करेलच कंटिन्यू. सो चला, आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्या बरोबर शेअर करेन. माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. गाईज आम्ही ह्या रिक्षामध्ये सोडून या, पण या रिक्षामध्ये बघा किती जण आहोत आम्ही. आणि तुम्हाला दाखवतो. पहिले मी उतरली आहे, त्याच्यानंतर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर कावेरी, पुन्हा 5 नंबर. बघा एका रिक्षेत 6वी आता चुटकी बाहेर आली आहे. 7वी सुरेखा म्हात्रे, 8वी अनिताबाई आणि 9वी मेघा म्हात्रे. बाबा बघा, आणि 10वी तू खुद, आणि मी 10वी. अशा प्रकारे भरत दादा तुमचे खूप आभार आम्हाला सुरक्षित आणल्याबद्दल. तर चला आता आम्ही ते चाललो आहोत फ्रेश व्हायला भक्त निवास मध्ये. ए चला चला उतरा, बॅगा घ्या. तर गाईज माझी जागा तू, मी रेडी झालेली आहे. असा माझा ड्रेस आहे आणि हा माझा खिसा भरला. तर चला, हा चल चल आपण जाऊ. चला तर आता डायरेक्ट आम्ही आता सगळे भेटल्यावर तुम्हाला मी भेटते. बाय. मंदिराच्या इथे आता पोचलो आहोत, पण आमच्या सगळ्या इथे उभ्या आहेत. आणि जर आतमध्ये व्हिडिओ करायला भेटला तर करेन, पण आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे. सो ज्यांना कळसाचं दर्शन करायचं असेल त्यांनी करू शकता, पण मी होईल तेवढं आतमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. चला. कुठून दर्शनाला का तिकडने यायचं होतं आपल्याला. मला माहितीच नाही कुठून यायचं. चला. आणि वाजले आहेत 10, 10:30 वाजून गेलेत गाईस. आम्ही अजून लाईनीमध्येच आहोत. कधीच आम्ही आलेलो आहोत. 9:15 किती वाजता आलो? 9:19ला आम्ही लाईनीत आलो आणि अजून 10:30ला आम्ही लाईनीतच आहोत. तर आता बघू थोड्या वेळाने आतमध्ये. दर्शनाला पण किती गर्दी आहे माहिती नाही, पण लाईनीमध्ये फार लाईन आहे. वरती आहे आज, कारण ॲक्च्युली मार्गशीर्ष महिना आहे ना, त्यामुळे सगळेजण येतात. असं आहे. तर इथे गणपती बाप्पाची मूर्ती दिसते स्वयंभू. तर तिथे साक्षी गणपती म्हणून हा ओळखला जातो. मंदिरात आतमध्ये जाताना या गणपती बाप्पाच्या पाया पडायचा आणि मग आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यावर मला जेवढा व्हिडिओ करायला आला तेवढाच मी केला, मला पूर्ण करता नाही आला. महालक्ष्मी मातेला पूर्ण शृंगार करताना थोडासा व्हिडिओ मी दाखवला, जे टीव्हीमध्ये होता तो. बाकी दर्शन खूप सुंदर झालं आणि मी ओटी काय घेतलेली ते तुम्हाला मी दाखवली. आणि गाईज महालक्ष्मीला फार आम्हाला उशीर झाला,
तर आम्ही गाडीमध्येच जेवलो आणि आता आलेलो आहोत आम्ही ज्योतिबाला. सगळेजणी दमल्या आहेत, थकल्या आहेत, कारण ऑलरेडी आम्ही सकाळी नाश्ता बिष्टा काहीच केला नव्हता. आंघोळ करून पटापट निघालो आणि महालक्ष्मीला मला फार उशीर झाला. अरे चला, बसून नाही चालणार, नाही येतील, तू चल. कारण आता वाजले आहे 2 वाजून गेलेत. त्यामुळे आमचे स्पॉट आम्हाला फार फिरायचे होते, पण आम्हाला काही फिरता नाही आले. त्यामुळे आता ज्योतिबा नंतर एक आहे शाहू पॅलेस सांगितलंय, आय थिंक तेच आहे वाटतं. तर बघू. तर आता मी ज्योतिबाच्या इथे जेवढा व्हिडिओ करता येईल तेवढा करेन. सो चला, जाम दमले आता. चल ना, बस ना. सुपाला याच्यात बसायचं आहे. आणि आता पोचलो आहोत. अर्ध्या जणी पुढे गेल्यात. सगळेजण इथे चपला काढतायत. तर प्रत्येक देवाच्या ठिकाणी दुकानवाले बोलतात काय नाही, कमी आहे, लाईन कमी आहे, तुम्ही जाऊ शकता, तुमचं लवकर होईल दर्शन. आणि सगळ्यांनी घेतलं सगळं दर्शनासाठी. पण शेवटी आतमध्ये गेल्यावर एवढी रांग होती का तुम्हाला पुढे कळेलच किती रांग होती. शेवटी मुखदर्शन घ्यायला लागलं बाहेरूनच आणि सगळ्यांनी तिथेच पाया पडले. सगळीकडे पिंक पिंक पिंक. ज्योतिबा देवाचा भंडारा असतो हा, सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही आता मुखदर्शन घेतलं कारण फार गर्दी आहे इथे. पण चला चला, पिंकी पिंकी. सगळेजण आले. तर मुखदर्शन झाल्यानंतर इथे सटवाई आईचं मंदिर होतं, तर तिकडे थोडासा व्हिडिओ घेतला. आणि सगळ्या भिंती बघा, जसं जेजुरीला कसं पिवळं पिवळं असतं तसं ज्योतिबाला इथे हा भंडारा म्हणजे त्यांचा असतो. तर सगळं पिंकी पिंकी झालेलं होतं, एकदम जाम भारी वाटत होतं. पण काय करणार, आमच्याकडे दिवस पण कमी होता, वेळ कमी होती. आणि जर ह्या रांगेमध्ये आम्ही उभं राहून दर्शन घेतलं असतं पूर्ण आतमध्ये जाऊन, तर आमची रात्रीची संध्याकाळची ट्रेन चुकली असती. हे बघा, लाईन एवढी होती. आणि जेव्हा आम्ही ज्योतिबाला पोचलेलो होतो तेव्हा वाजलेले होते साधारण 4:30 पावणे 5 झालेले होते. फार उशीर झालेला होता आम्हाला. त्यामुळे आमचं हे बघा, आणि ह्यांचं बघा, ह्यांचा स्लो मोशन व्हिडिओ काढलेला. पण ते आमचं पण काढ, आमचं पण काढ, आम्ही पण असं करतो. मी हा चला तुमचं स्लो मोशन करते, जसं जेजुरीला कसं करतात भंडारा उधळून. ही बघा, ही शेवटची एक शिल्पा एंडिंगला. त्यांना असं वाटत होतं का आपण होळीच खेळतोय असं. पण चला काय नाही, हाऊस हीच एक आठवण पण असते, हो की नाही. त्याचे बर्फ पाहिजे होता, जो थंड ताण लागली एकदम. पाणी नको ग. आणि हा कोणता स्पॉट आहे माहिती नाही मला. सगळी लहान लहान पोरं आली आणि आम्ही इथे उतरलो. ज्योतिबालाच आम्हाला फार उशीर झाला. आणि आता इथून हे हा काय ग स्पॉट, काय नाव आहे? शाहू महाराजांचा वाडा आहे. तर तो वाडा बंद आहे, तो बाहेरूनच बघू शकतो वाडा. कारण ऑलरेडी 4 वाजता तो बंद होतो. सगळी बघा शाळेची पोरं पण घरी चालले. तर आम्ही सगळं बंद झाल्यावर आलेलो आहोत. अशा प्रकारे अशी आमची पिकनिक होती. पण काही हरकत नाही. मेन आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन, आमचं मेन मुद्दा काय होता, महालक्ष्मीचं दर्शन करणं. आणि मार्गशीर्ष महिना आहे, सो त्यामुळे सगळ्याजणी आम्ही ओटी भरायला आलेलो होतो. मेन आम्हाला ते भेटलं, हे महत्त्वाचं आहे. आणि बाकीचं काहीच नाही भेटलं आणि नाही करायला भेटलं त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही वाटत. अरे का हाय काय बोलले आम्हाला का नाही, म्हणजे आपल्याला काहीच जास्त भेटत नाही ना. हे शाहू महाराजांचं जे आहे पॅलेस, ते थोडंसंच आहे, म्हणजे आतमध्ये बंद आहे ना, बाहेरूनच बघू शकतो.
तर मी सगळ्यांना सांगते का आपलं सगळं अर्धवट राहिलंय आणि झालंच नाही काही काही स्पॉट. आणि इथून आम्ही रंकाळा तलाव आहे तिथे जाणार आणि पुन्हा आमची ट्रेन आहे 9ची. त्याच्या आधी आम्हाला 8 वाजता पोचायचं आहे. त्याआधी आम्हाला पुन्हा रात्रीचं जेवण आम्हाला घेऊन, कारण आता काल आम्ही आमच्यासोबत जेवण घेतलेलं होतं तर ते जेवण खाल्लं आणि दुपारी पण आम्ही कुठे गाडी थांबवली नाही, त्यामुळे आम्ही दुपारी जेवलो गाडीतच. असं आहे. सो असं आहे. हो हो श्री, मी गप्पा मारते ग, हाय कर. श्री बोलते आम्ही पण मागे आहोत. असं आहे. तर म्हणून आम्ही आता हे बघणार आणि मग पुढे जाणार. सो रात्री ट्रेनला काय जेवायला घेऊ तेही तुम्हाला दाखवू. मिसळपाव खाणार आहे. मिसळपाव खाणार आणि आमच्याकडे बखाबख मित्रमंडळ आलं आहे. ते बखाबख म्हणजे वकारेच करतायत सगळ्या जणी. मिसळपाव काय गच्च होतील त्या. असं आहे. तर डायरेक्ट आता ट्रेनमध्ये चढू तेव्हाच भेटू. चला. असं आहे शाहू पॅलेस. बाहेरूनच तुम्हाला दाखवते कारण आतून बंद झालेलं आहे. छान आहे पण बाहेरूनच सगळे फोटो काढतात. त्यांनाही ऑप्शन नाही, आमच्यासारखेच आहेत ते पण. हे बघा. आणि आता आम्ही आलो आहोत रंकाळा तलावावर आणि ही बघा अर्चना कदम. ठाण्यामध्ये पाणीपुरी भेटत नाही, इथे आली स्पेशली पाणीपुरी खायला आणि ह्यांनी पण खाऊन मोकळ्या झाल्या त्या. छान आहे करत मिटक्या मारत मारत खाल्ली आहे आणि पूर्ण प्लेट संपवली आहे. हा तिखट आहे. हा सुबडे खा तू, ठाण्याला भेटत नाही. हा ते खा तू. ती बाजूची ती कदमीन तू खा बस नको तू खा तू खा. रेमटा तिथे काय माझी शेजारीन बघ पैसे मोजते. बंडल आणले, साड्या घ्यायच्या, पैसे मोजते. काय पाहिजे तुला? मसाला ना. बरं झालं, चल जाऊ दे. मग हे असंच आहे, ठाणा नाही, बाळकूम नाहीये. हे बघ एक प्लेट संपल्यावर बाबा दुसरी प्लेट. मला खारं आहे ना दादा? नाही बघते पहिले टेस्ट कर. आणि मी आपला सोडा मागवला. मी निघालो थोड्या वेळ शॉपिंगसाठी. सगळेजणी चढतायत गाडीत आणि मस्तपैकी हां भात करा. हां बाय कावा. आणि सनसेट बघा भारी आहे. असा आहे रंकाळा तलाव. चला लवकर चला. आणि कोणी बकाबक करू नका उलट्या. तर त्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जेवण घेतलेलं होतं. पूर्ण 16 असे कंटेनर घेतलेले होते पार्सलचे बिर्याणीचे. कारण आम्हाला ट्रेन आमची होती 8:45ची. त्याच्या आधी आम्हाला स्टेशनला पोचायचं होतं. तर मी आणि बुज्जीताई आम्ही गेलेलो होतो आणि मस्तपैकी त्यांनी गरमागरम बिर्याणी बरोबर रायता आणि ग्रेव्हीची भाजी होती आणि खूप सुंदर होती, टेस्टी होती. कोल्हापूरला गेलात तर बाजूलाच हॉटेल आहे, नाव कुठलं माझ्या लक्षात नाही येत आहे, पण खूप सुंदर होती बिर्याणी. आणि एवढी बिर्याणी घेतलेली आम्ही, प्रत्येकीला एक कंटेनर होता, पण कोणालाच संपला नाही. सगळ्या जणी एवढ्या फुल झालेल्या, तर आय थिंक मला वाटतं त्यांनी अर्धी काय केली माहिती नाही, वेस्ट झालीच असेल. पण खूप सुंदर होती, एकदम टेस्टी होती, मन भरून सगळ्या जेवल्या. ॲक्च्युली सगळ्यांना मिसळपाव खायची होती कोल्हापूरची, पण काय झालं प्रत्येकीचं म्हणजे रात्रीचा पाव कोणाला जमतंय कोणाला नाही. सो त्यामुळे मग सगळ्यांचं डिसिजन असं होतं का ठीक आहे एकच काहीतरी, मी सगळ्यांना विचारूनच हे सगळं ऑर्डर केलेली होती. आणि मग जेवल्यानंतर सगळ्याजणी आम्ही मस्तपैकी झोपलो, कारण ऑलरेडी दमलेलो होतो. विचार चाललेला गाडीमध्ये गेल्यावर गाणी बिणी बोलायचं, पण काही नाही. जेवल्यावर सगळ्या हे बघा आपापल्या जागा घेऊन मस्तपैकी झोपतायत. आणि सकाळी काय झालं तुम्हाला समजेलच. कावेरी बघा मला बघते. आणि सकाळी ना मी कुठलं माहिती आहे उल्हासनगर आलं स्टेशन, आणि मी अगोदरच उठवलेलं. आणि सुब्बाताईची रिॲक्शन बघा, उल्हासनगर
एवढी वैतागलेली ती का विचारू नको, कारण तिची झोपमोड करून मी सगळ्यांना लवकर उठवलेलं, कारण लवकर गाडी आपण पोचू म्हणून. कारण सगळ्यात लवकर झोपलेलं होतं म्हणून मी त्यांना सकाळी लवकर उठवलं. आणि आम्ही बघा 6:45 पर्यंत आपल्या ठाणा स्टेशनला आलो. आली आहे घरी. बघितलं 7 वाजेपर्यंत आम्ही पोचलो आणि मस्तपैकी ट्रेनमध्ये पण झोप लागली, पण तेवढी अशी झाली नाही. पण मस्तपैकी एकदम छान दर्शन झालेलं होतं. सगळं करायला भेटलं, कारण फक्त महालक्ष्मी मंदिरामध्ये व्हिडिओ करायला भेटला नाही, सो त्यामुळे केला नाही. जिथे करता आला तिथे केला. पण आम्ही ही पिकनिक आहे ना खूप एन्जॉय केली. आणि फर्स्ट टाईम आम्ही एवढा लांब, आमच्या इकडच्या सगळ्या लेडीज एवढा लांब आम्ही प्रवास केला सगळ्यांनी. कोण मुलं नाही, कोण नाही. आणि खूप छान झाला प्रवास. आणि आता बघू नेक्स्ट टाईम कुठली पिकनिक काढायची. पण मला सगळ्या मागे लागल्यात की कुठली तरी प्लॅन कर, आम्ही येऊच. आणि आम्हाला सगळ्यांचा बजेटमध्येच ही पिकनिक पूर्ण सेट केलेली होती असं आहे. पण फार मजा आली, धमाल आली, मस्त. फक्त आम्हाला जाताना आम्हाला सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो होतो, पण येताना आता रात्रीचं सगळे दमलेलो होतो. विचार केलेला जाताना मस्त घरी येताना गाणी बिणी बोलायची, पण एवढं थकलेलो होतो की जेवलो आणि लगेच झोपलो सहसा आहे. आणि तर बोलता किचनमध्ये बोलत होती, पण पप्पांचा नाश्त्याचा टाईम झालेला होता. पहिले त्यांना नाश्ता दिला आणि मग त्यांचं झाल्यावर आता मी पण नाश्ता केला, झालं. तर मेन मुद्द्यावर येते मी. आमचा हा प्लॅन आहे ना नवरात्रीमध्ये झालेला होता. सगळ्याजणी बसलेलो होतो नवरात्रीत. साहेब बोलत होत्या की अरे कुठेतरी जाऊ असं चाललेलं होतं. तर आता कुठे जाणार, सगळ्यांचं चाललेलं 1-2 दिवसाचाच प्रश्न, म्हणजे त्याप्रमाणे जाऊ. तर बोलतात लोणावळ्याला. मी लोणावळ्याला नेहमी आपण जातोच. तर मग बोले महालक्ष्मीला जाऊ, म्हणजे मार्गशीर्षमध्ये. बरं चालेल चला. तर मग आम्ही 2 महिने आधीच तिकिटी काढलेल्या होत्या आणि आमचं झालेलं होतं प्लॅनिंग. पण असं काही हरकत नाही. पण थोडंसं म्हणजे आम्हाला काही जे स्पॉट आहेत ते आम्हाला बघायला भेटले नाही. सो त्यामुळे आम्हाला पण काय नाही, आम्हाला मेन आमचा उद्देश होता का आम्हाला तिथपर्यंत पोहोचून महालक्ष्मीची ओटी भरायची होती, असं त्याच्यासाठी जायचं होतं. ते खूप छान दर्शन पण झालं आणि सगळं. तर बघू नेक्स्ट प्लॅनिंग चाललं आहे. सगळे बोलतात का कर काहीतरी, आपण जाऊ. मी नक्कीच करेन. असं आहे. आता जाम थकायला झालं आहे आणि झोप पण आली आहे, कारण असं ट्रेनमध्ये कसं असं होतं. त्यामुळे धैर्य पण आता उठला आहे. धैर्य झोपून उठल्यावर मला व्हिडिओ कॉल करतो. त्याला वाटलं मी ट्रेनमध्येच आहे. आता उठला आहे बघा, हात बघायचा. सो असा होता 2 दिवसाचा ब्लॉग. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.